नमस्कार. आज आपण एका खूप खोल आणि मूलभूत प्रश्नाचा विचार करणार आहोत. ज्या श्रद्धेने एकेकाळी माणसाला एकत्र आणलं, त्याच श्रद्धेचा उपयोग त्याला तोडण्यासाठी कसा झाला? मुळात धर्माचा उगम झालाच कसा? आणि माणसाची श्रद्धा हीच समाजातील सत्तेचं सर्वात मोठं साधन कशी बनली? चला, शोध घेऊया. ठीक आहे. तर मग सुरुवात करूया. हजारो वर्षांपूर्वीच्या एका अशा जगाची कल्पना करा जिथे प्रत्येक सूर्योदय हा एक चमत्कार होता आणि प्रत्येक वादळ म्हणजे जणू काही देवाचा कोप. विज्ञानाशिवाय जगताना निसर्गातली प्रत्येक घटना एक रहस्य होती, एक भीती होती. तेव्हा आजच्यासारखी वैज्ञानिक समज अजिबात नव्हती. वीज का चमकते, पाऊस का पडतो किंवा भूकंप का होतो, या गोष्टी का घडतात हे कुणालाच माहीत नव्हतं. असं वाटायचं की हे जग अज्ञात शक्तींनी भरलेलं आहे. भौतिकशास्त्राचे नियम तर कुणाला माहीतच नव्हते. जगाच्या मूलभूत नियमांबद्दलचं ज्ञान पूर्णपणे नव्हतंच. त्यामुळे प्रत्येक घटनेमागे काहीतरी अदृश्य, काहीतरी दैवी हात आहे असं वाटणं अगदी स्वाभाविक होतं. आणि मग विचार करा, अचानक दिवसाढवळ्या सूर्य नाहीसा झाला, सूर्यग्रहणासारख्या घटना घडल्या की सगळीकडे भीती आणि गोंधळ पसरायचा. जणू काही देवाने जगाचा प्रकाशच हिसकावून घेतलाय. अशा अनिश्चित आणि भीतीदायक जगात त्या काळातल्या माणसाला एकच प्रश्न सतावत होता: आपल्या जीवनावर आणि मृत्यूवर, या सगळ्या गोष्टींवर खरं नियंत्रण आहे तरी कोणाचं? आणि याच प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात पहिल्या धार्मिक श्रद्धांचा जन्म झाला. निसर्गातल्या या न समजणाऱ्या शक्तींना समजून घेण्याचा आणि त्यांना शांत करण्याचा हा एक मानवी प्रयत्न होता. यातला महत्वाचा मुद्दा असा आहे की सूर्य, चंद्र, नद्या आणि वादळं यांसारख्या नैसर्गिक घटकांनाच देवतांचं रूप दिलं गेलं. जो सूर्यप्रकाश देतो तो झाला सूर्यदेव. जी नदी पाणी देते ती बनली नदीदेवी. माणसाने आपल्या आजूबाजूच्या जगाला अर्थ देण्याचा हा पहिला आणि प्रामाणिक प्रयत्न होता. पण ही श्रद्धा फक्त वैयक्तिक राहिली नाही. हळूहळू ह्या साध्या श्रद्धांना एका संघटित प्रणालीमध्ये बदलण्यात आलं आणि मग त्याचा उपयोग समाजाची रचना करण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी केला गेला. बघूया हे नक्की कसं घडलं. इथे सत्तेची एक खूप रंजक विभागणी दिसते. राजे आणि त्यांचं सैन्य लोकांच्या शरीरावर, त्यांच्या जमिनीवर राज्य करू शकत होते. पण लोकांच्या मनावर, त्यांच्या विचारांवर राज्य करण्यासाठी धर्माचा आणि पुजाऱ्यांचा वापर केला गेला. आणि हेच खरं नियंत्रण होतं. आणि मग नियंत्रणाची एक जबरदस्त रचना तयार झाली. बघा, ह्या 4 पायऱ्या आहेत. सगळ्यात आधी पुजाऱ्यांचा एक खास वर्ग तयार झाला, जे म्हणायचे की फक्त त्यांनाच देवाची भाषा समजते. मग काय, मंदिरे बांधली गेली, जी फक्त उपासनेची नाही तर सत्तेची केंद्र बनली. त्यानंतर पवित्र नियम लिहिले गेले, जे देवाच्या नावाने लागू झाले. आणि सगळ्यात महत्त्वाचं, राजाची आज्ञा मोडणं म्हणजे देवाचा अपमान करणं म्हणजेच पाप, असं ठरवलं गेलं. बघा, किती हुशारीने नैसर्गिक श्रद्धेचं रूपांतर एका सामाजिक आणि राजकीय नियंत्रणाच्या सिस्टीममध्ये झालं. स्त्रोत सामग्रीमधलं हे एक वाक्य या सगळ्याचा गाभा आहे. जेव्हा लोकांना निसर्ग समजत नाही, तेव्हा भीतीवर नियंत्रण ठेवणे सोपे होते. वैज्ञानिक ज्ञानाच्या अभावामुळे लोकांना देवाच्या शिक्षेची भीती घालून नियंत्रित करणं खूप सोपं होतं. आता आपण एक विशिष्ट ऐतिहासिक उदाहरण पाहूया, जे आपल्याला दाखवतं की ज्ञानाचा उपयोग श्रद्धा हाताळण्यासाठी आणि सत्ता मिळवण्यासाठी कसा केला गेला. क्रिस्टोफर कोलंबसची ही कथा याचं एक उत्तम उदाहरण आहे. बघा, 1504 मध्ये जमैकामध्ये अडकल्यावर स्थानिक लोकांनी त्याला आणि त्याच्या सहकाऱ्यांना अन्न देणं बंद केलं. तेव्हा कोलंबसने आपल्या खगोलशास्त्रीय ज्ञानाचा वापर केला. त्याने तिथल्या लोकांना सांगितलं की त्याचा देव नाराज झाला आहे आणि शिक्षा म्हणून तो चंद्राला नाहीसा करेल. आणि जेव्हा त्याने सांगितल्याप्रमाणे चंद्रग्रहण झालं, तेव्हा घाबरलेल्या लोकांनी पुन्हा अन्नपुरवठा सुरू केला. ही होती भीती आणि श्रद्धेच्या हाताळणीची एक जबरदस्त योजना. तर यातला महत्वाचा मुद्दा हा आहे की विशेष ज्ञान हे थेट सत्तेशी जोडलेलं असतं. जेव्हा फक्त काही लोकांनाच आकाशाचं ज्ञान असते, तेव्हा ते आकाशाची कथा नियंत्रित करू शकतात. म्हणजेच ज्याच्याकडे माहिती आहे तोच कथेचा नियंत्रक बनतो. आता आपण एका विशिष्ट प्रकरणाकडे वळूया, जिथे हीच तत्त्व वापरून एका मोठ्या धर्माची आणि सामाजिक संरचनेची निर्मिती कशी झाली हे स्त्रोतांमध्ये सांगितलेलं आहे. आता पुढचा भाग सादर करताना हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की ही सगळी माहिती स्त्रोत सामग्रीवर आधारित आहे.
आम्ही फक्त त्यातले विवेचनाचं सादरीकरण करत आहोत. स्रोतानुसार हजारो वर्षांपूर्वी मध्य आशियातून काही गटांनी भारतात स्थलांतर केलं, ज्यांना आर्य म्हणून ओळखलं जातं. जेव्हा हे आर्य भारतात आले तेव्हा ते आपल्यासोबत फक्त भाषा आणि संस्कृतीच नाही, तर समाजासाठी एक नवीन आराखडा घेऊन आले. ह्या स्रोताचा दावा असा आहे की त्यावेळी भारतात प्रचलित असलेलं बौद्ध तत्वज्ञान आणि वास्तुकला पूर्णपणे नष्ट केली गेली नाही. उलट ती एका नवीन उदयोन्मुख धर्मात म्हणजेच हिंदू धर्मात खूप हुशारीने सामावून घेतली गेली आणि तिची कथा देवांच्या आणि अवतारांच्या रूपात पुन्हा लिहिली गेली. स्रोतानुसार आर्य ब्राह्मण वर्ग जो स्वतःला सर्वोच्च मानत होता त्याने बौद्ध धर्मातल्या मुक्तीच्या आणि समानतेच्या तत्वज्ञानाचं रूपांतर एका अशा धर्मात केलं जिथे देवांची भक्ती आणि उच्च वर्गाची आज्ञा पाळण्यावर जास्त भर दिला गेला. आणि हे नियंत्रण कायमचं टिकवून ठेवण्यासाठी स्रोतानुसार ब्राह्मणांनी जातीय व्यवस्थेची निर्मिती केली. ही एक खूप हुशारीने बनवलेली फोडा आणि राज्य करा अशी पद्धत होती. म्हणजे काय तर लोकसंख्येला जन्माच्या आधारावर वेगवेगळ्या गटांमध्ये वाटून टाकलं आणि याचा मूळ उद्देश एकच होता की खालचे मानले जाणारे गट कधीच एकत्र येऊ नयेत आणि वरच्या गटाला आव्हान देऊ नयेत. हे वाक्य स्रोतांमध्ये वर्णन केलेल्या या प्रणालीची मानसिक शक्ती दाखवतं. ही अशी व्यवस्था आहे जी प्रत्येक व्यक्तीमध्ये सामाजिक नियंत्रणाला आतूनच रुजवते. तर या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी आपण एका व्यापक तात्विक प्रश्नावर विचार करूया, जो आपल्याला सर्व धर्मांच्या मूळ स्वरूपावर विचार करायला प्रवृत्त करतो. हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे. धर्म हे शाश्वत, दैवी सत्य आहेत की ते मानवाने समाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी तयार केलेल्या मानवनिर्मित व्यवस्था आहेत? या प्रश्नाचं उत्तर कदाचित इतिहासात दडलेलं आहे. यावर नक्कीच चिंतन करायला हवं.